तर मस्तपैकी आमच्याकडं पाऊस चालू झालेला आहे. आता आम्ही राहतो पुण्याला. मग पुण्याला भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे. मग पाऊस चालू झाला की असं काहीतरी खायचं मन होतं. हे आहे मसाला शेंगदाणे जे आपण पॅकेट वगैरेमध्ये घेतो. ते आज आपण घरीच बनवणार आहोत. 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजून वगैरे घ्यायची नाही. कच्चेच शेंगदाणे घ्यायचेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग मी ॲड करणार आहे कॉर्नफ्लॉवर. मक्याचं पीठ आहे. मक्याचं पीठ ॲड करायचे 4 चमचे. क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता शेंगदाणे. जर तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही कमी मक्याचं पीठ पण कमी घ्यायचं. 4 चमचे घेतलेलं आहे मी. मक्याचं पीठ टाकलं की कसं ते छान असे क्रिस्पी लागतात. जसं आपण पॅकेट वगैरेमध्ये आणतो सेम तसंच लागतं. थोडंसं त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे जिरं पावडर, धनं पावडर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं टिक्का मसाला घातलेला आहे. चिकन टिक्क्याचा जो मसाला असतो तो टाकलेला आहे. हे मस्तपैकी छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत कुटून. ह्यानं छान असा खमंग वास पण येतो आणि खायला बी खूप टेस्टी लागतात. आणि मस्तपैकी मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ॲड करायचे लाल तिखट घालणार आहे मी. 1-1.5 चमचा घालायचे. तिखट पण झाले पाहिजेत, खायला पण छान लागले पाहिजेत. 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आणि 1.5 चमचा मीठ पण घातलेलं आहे. लाल तिखट आमचं खूप जास्त तिखट आहे म्हणून. मस्तपैकी त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं-थोडं असं पाणी ॲड करायचे आपल्याला. कारण ते कॉर्नफ्लॉवर आहे, ते लगेच पातळ पण होतं आणि लगेच घट्ट पण होतं. थोडं-थोडं ॲड करून घ्यायचं. आता मी एवढंच ॲड केलेलं आहे. हे थोडंसं पातळ होणार आहे. मी 2-3 मिनिटं त्याला रेस्टला ठेवणार आहे पातळ झाल्याच्या नंतर आणि मस्तपैकी त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लॉवर टाकल्याच्या नंतर छान असे कडक होतात. जसे आपण विकतचे खातो सेम तसेच होतात. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे बेसन पीठ ॲड करायचे. तुम्हाला जर वाटेल 3 चमचे पुरेसं आहे तर 3 चमचे ठीक आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केलं की ते असं घट्ट होतं पूर्णपणे असं सुक्कं-सुक्कं होऊन जातं. त्याला छान असं दोन्ही हातांनी किंवा तुम्ही चमच्याने पण केलं तरी चालतं आणि हाताने केलं तरी चालतं. हाताने छान मिक्स करून घ्यायचं. हाताने केलं तर पटकन बरं पडतं म्हणायला. आपल्याला तसं जास्त चमचे वगैरे वापरायची सवय नाहीये. आणि असं काहीतरी खायचं म्हणलं की मग काहीतरी सकाळी-सकाळी उद्योग सुचतोच करायचा. आज आमच्याकडं भरपूर दिवस झाले पाऊस चालू आहे आणि रोज प्रयत्न करत आहे बनवायचं पण काय होतच नाहीये. मग म्हणलं आज मस्तपैकी बनवावंच. खायचंही मन होतं. पाऊस चालू झाला की असं काही ना काही खायला आवडतं आपल्याला. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ते पूर्ण असं घट्ट होतं. कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ टाकल्याच्या नंतर पूर्ण जसं आपण आणतो, खातो तसंच होतं ते. त्याला छानपैकी आता मस्तपैकी मी छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवर. मस्तपैकी त्याच्यात टाकून घ्यायचं. सुट्टं-सुट्टं नाही करून तसंच टाकलं तरी चालतं आणि सुट्टं-सुट्टं करून टाकलं तरी चालतं. गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची. शेंगदाणे वरून लगेच काळे पडतात. मस्तपैकी त्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. डीप फ्राय करायचं आपल्याला. याला जास्त तेलाचा वापर वगैरे होत नाही. थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं तरी होतं. मस्तपैकी छान असं कमी गॅसवर त्याला तळून घ्यायचे आपल्याला आणि छान तळून झालं की आपली रेसिपी तयार होते. असं तुम्हाला जर नवनवीन रेसिपी आवडत असतील तर नक्की फॉलो करा. आवडलं तर लाईक करा आणि तुम्हालाही खायचं असेल तर तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता. पावसाळ्यामध्ये अतिउत्तम रेसिपी आहे. खायलाही छान लागते आणि आपण जे पॅकेट आणतो त्याच्यामध्ये थोडंसंच येतं. 1 वाटीमध्ये एवढं सारं झालेलं आहे. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत एन्जॉय द रेसिपी. बाय.